नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. 8व्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांचं नशीब बदलणार, एक नियम आणि 100% पर्यंत पेन्शन मिळणार. काय आहे पाहू आपण सविस्तर. 8वा वेतन आयोग येत्या काही महिन्यात सरकारला आपल्या शिफारशीचा अहवाल सादर करणार आहे, पण त्याआधी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला जात आहे. यामध्येच फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्त्यातील वाढीव्यतिरिक्त 8व्या वेतन आयोगासंदर्भातील चर्चेत सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन प्रणाली लागू करण्याच्या शक्यतांवरही चर्चा सुरू आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 100% पेन्शनमध्ये मिळणार. NCJCM ने 8व्या वेतन आयोगाला सादर केलेल्या निवेदनानुसार सेवानिवृत्तीनंतर किमान 2 सदस्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे सन्मानजनक आणि प्रतिष्ठित जीवन सुनिश्चित करण्याकरिता पूर्ण निवृत्ती वेतन सध्याच्या 50% ऐवजी शेवटच्या काढलेल्या पगाराच्या 67% किंवा शेवटच्या 10 महिन्याच्या पगाराच्या सरासरी जे अधिक फायदेशीर असेल ते निश्चित केले जावे. त्यावेळची एक संसदीय स्थायी समितीच्या शिफारशीचाही उल्लेख केला, ज्यामध्ये सेवानिवृत्तीनंतर प्रत्येक 5 वर्षांनी अतिरिक्त 5% निवृत्ती वेतन देण्याचा प्रस्ताव दिला गेला होता. अशा प्रकारे नवीन पेन्शन व्यवस्था खालीलप्रमाणे असू शकते. 65 वर्षे शेवटच्या पगाराच्या 70%, 70 वर्षे LPDच्या 75%, 75 वर्षे LPDच्या 80%, 50 वर्षे LPDच्या 85%, 85 वर्षे LPDच्या 90% आणि 90 वर्षे LPDच्या 100%. OPS, NPS आणि UPS पैकी निवडण्याचा पर्याय. गेल्या काही आठवड्यांमध्ये पेन्शनमध्ये अधिक लवचिकतेबाबतच्या चर्चांना वेग आल्याने कर्मचारी प्रतिनिधींचा हवाला देऊन अहवालात पुढे नमूद केले गेलेले आहे. या प्रस्तावाअंतर्गत कर्मचाऱ्यांना गरजेनुसार सर्वोत्तम पेन्शन योजना निवडण्याचे, मग OPS, NPS किंवा UPS असो, स्वातंत्र्य दिले जाऊ शकते. जुनी पेन्शन योजना भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गॅरंटेड बेनिफिट सेवानिवृत्ती योजना आहे, जी कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगार आणि महागाई भत्त्याशी जोडलेल्या निश्चित पेन्शनची हमी देते. या पेन्शनचा संपूर्ण खर्च सरकार उचलते, म्हणजे कर्मचाऱ्यांना नोकरीच्या काळात या निधीमध्ये योगदान देण्याची आवश्यकता उरत नाही. दुसरीकडे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एक कॉन्ट्रिब्युशन बेस्ड मॉडेल आहे. NPS मध्ये कर्मचारी नोकरीच्या काळात पगाराचा काही भाग निधीमध्ये जमा करतात आणि सरकारही तितकेच योगदान देते. अशा प्रकारे अंतिम निवृत्ती वेतन जमा निधी आणि बाजारातील परताव्यावर अवलंबून असते. तसेच सेवानिवृत्तीचे लाभ बाजारातील चढउतारावर अधीन नसावे, असं टीकाकारांचे म्हणणे आहे. तर एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजे UPS, NPS शैलीतील अंशदानाला निश्चित निवृत्ती वेतन लाभासोबत जोडून फक्त तफावत भरून काढण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.